नमस्कार. आज ना मी खूप सुंदर लेख वाचला. लेखामध्ये लेखिकेने तिच्या आजीविषयी काही गोष्टी सांगितल्या होत्या. या आजींचं वय आहे 92 आणि त्यांना शुगर, बीपी, थायरॉईड असा कोणताही आजार नाही. स्वतःची सर्व कामं त्या स्वतः करतात. स्वतःचे कपडे धुणं, नऊवारी साडी स्वतः नेसणं, केस स्वतः विंचरणं. म्हणजे इंडिपेंडंट आहेत टोटली. कोणावर अवलंबून नाही आहेत. आणि आजकालच्या पिढीबरोबर त्यांच्या आवडीचे पदार्थही त्या खातात, जसं की पिझ्झा वगैरे या सगळ्या गोष्टी आणि त्यांना ते पचतातही. इतकी छान त्यांची प्रकृती आहे आणि खूप शांत असा त्यांचा फोटोही खूप सुंदर होता. मग ज्यावेळेला कोणीतरी त्यांना विचारलं, की "आजी तुमच्या या म्हणजे इतक्या सुंदर स्वास्थ्याचं रहस्य काय आहे? आणि दीर्घायुष्याचं रहस्य काय आहे?" तर त्या माऊलीने सांगितलं, की "काही नाही, स्पर्धा कोणाशीच केलेली नाही आयुष्यात. जे मिळालं त्यात समाधान मानलं. आणि दुसरी गोष्ट, आता जी हल्लीची घाई गडबड आहे, की यावेळेत हे व्हायलाच पाहिजे, त्यावेळेत ते मिळालंच पाहिजे, अशी गडबडही केली नाही. कारण हे मनाला माहिती आहे, की जी गोष्ट तिची वेळ आल्यानंतरच होणार आहे. त्यासाठी उगाचच अट्टहास करून उपयोग नाही." यातून आपणही बरंचसं काही शिकण्यासारखं आहे, की येस धावपळीचं युग आहे. अगदी म्हणजे लोकलच्या टायमिंगवरती आपलं आयुष्य घडतंय. म्हणजे मुंबईकरांचं म्हणा किंवा बाकीच्या पण ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वुमन्सच वर्किंग आहेत. त्याच्यामुळे त्यांना एक क्षण महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे सारखी धावपळ होते. सारखा ह्यांचा हार्टबीट वाढतो, कधी कमी होतो, कधी वाढतो, कधी धावपळ असते. डोक्यात असंख्य प्रश्न असतात, असंख्य गोष्टींचं प्लॅनिंग असतं आणि या सगळ्यामध्ये काय होतं, तर कुठेतरी स्वास्थ्य बिघडतं. हेल्थ इश्यूज क्रिएट होतात. कारण आपली जेव्हा धावपळ होत असते आणि आपण जेव्हा बऱ्याचदा प्लॅनिंग केलं पाहिजे. डेफिनेटली प्लॅनिंग इज मस्ट अँड इट्स व्हेरी एसेन्शियल फॉर ऑल ऑफ आवर लाईफ. पण ते करत असताना हे प्लॅनिंग इतकंही आपण म्हणजे ते असं अवजड व्हायला नाही पाहिजे आपल्या मेंदूला. कारण जेव्हाही आपण कोणती गोष्ट प्लॅनिंग करतो, त्यावेळेला तशा पद्धतीचे हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये सिक्रेट होत असतात आणि त्याचाच परिणाम म्हणून कॉर्टिसॉलसारखे हार्मोन्स, जर स्ट्रेस हार्मोन्स जास्त रिलीज झाले, तरी तेही आपलं ब्लड प्रेशर, शुगर कमी जास्त करण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे हे करत असताना आपण प्लॅनिंग हे व्यवस्थित केलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टीचा किती ताण घ्यायचा हे आपणच ठरवलं पाहिजे. हे यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य असं नाही, हे आपल्याही आयुष्याचं रहस्य आहे. दीर्घायुष्य कधी मिळेल? जेव्हा स्वास्थ्य असेल आणि स्वास्थ्य केव्हा असेल? जेव्हा मनस्वास्थ्य असेल. कारण मनाचा आणि शरीराचा खूप जवळचा संबंध आहे. मन बिघडलं की शरीर बिघडतं. त्याच्यामुळे मनावरती काम करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण याच्याकडे खूप कमी वेळेला लक्ष देतो. आपण ऐकतो सगळं, वाचतो सगळं, बरंच आपल्याला माहिती पण आहे. असं काही नाही आहे की आपल्याला माहीत नाही आहे. बऱ्याच गोष्टी माहिती आहेत.